गेल्या 3 वर्षापूर्वी कोविडचा आधार घेऊन महानगरपालिकेनं पंचगंगामध्ये गणपती विसर्जनाचा मज्जाव केला होता। गेली 2 वर्ष आपण सातत्यानं त्यांना निवेदन देतोय, रिक्वेस्ट करतोय की बाबा कोर्टाचा प्लास्टरला पीओपीला बंदी होती, ती आदेश सुद्धा बंदी उठवलेली आहे। त्याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाने आपलं म्हणणं सुद्धा मांडलेलं आहे। जर मग कोर्टानं पीओपीवरची बंदी उठवलेली असेल तर मग याचा अर्थ प्रदूषण होत नाही ना गणपतीमुळं। आणि आमच्या हिंदू धनाच्या ज्या रीतिरिवाजाप्रमाणे गणपती हा वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करायचा आहे। महानगरपालिकेनं सांगून सुद्धा गेल्या 2 वर्षांमध्ये सुद्धा बॅरिगेड घातलीत, आजही बॅरिगेड या ठिकाणी घातलीत। ती सदरची बॅरिगेड या ठिकाणी काढून टाकलेले आहेत आणि सर्व गणेश भक्तांना आपला गणपती या वाहत्या पाण्यामध्ये विसर्जनासाठी मार्ग मोकळा करून दिलेला आहे। त्याचप्रमाणे जर बघितलं 12 महिने आपण या नदीकडे येतोय, त्या बाजूला शुक्रवार गेटचं संपूर्णपणे सांडपाणी जे ड्रेनेजचं पाणी पंचगंगेमध्ये 12 महिने मिसळते। उद्यमनगरापासून जर बघितलं आपण नाल्यामध्ये तर संपूर्ण इंडस्ट्रीज पाणी मिसळते। मग 12 महिने महानगरपालिका झोपली काय? फक्त गणपतीला का जागे होतात? म्हणून या ठिकाणी आपण महानगरपालिकेचा निषेध केलेला आहे, बॅरिगेड काढलेला आहे आणि सर्व गणेश भक्तांना आपण आवाहन केलेलं आहे आपला गणपती वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करावं। गणपती बाप्पा तोडकर, हिंदू एकता शहराध्यक्ष।